सृष्टीचा हा नियम आहे की ज्या व्यक्तीकडे आपलं काम असतं त्या व्यक्तीच्या गुणांची, त्या व्यक्तीच्या कलांची आपण स्तुती करतो आणि काम झालं की आपण निंदा करायला मोकळे. मग आज आपलं देवाकडे काम आहे, मग देवाची स्तुती मनोभावे केली पाहिजे. ती कशी करावी त्यासाठी हा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. ओम नमः शिवाय. 8 मार्च 2024 ला महाशिवरात्री आहे. या महाशिवरात्रीच्या निमित्ताने आपल्याला प्रत्येकाला 1 लोटा जल तर वाहायचंच आहे, पण त्यासोबत आपल्याला असं काही म्हणायचंय की आपल्यावर प्रभू शिवशंकरांची दृष्टी, कृपादृष्टी कायम आपल्यावर राहो आणि आपल्या जीवनामध्ये कधी दुःख येऊ नये. तर त्यासाठी काय म्हणायचंय, तर आपल्याला भगवान शिवशंकरांची स्तुती करायची आहे. भगवान शिवशंकरांच्या कलांची स्तुती करायची आहे, त्यांच्या गुणांची स्तुती करायची आहे. आणि त्या गुणांची स्तुती, त्याचं ते स्तोत्र म्हणजेच भगवान शिवशंकरांच्या परम भक्तांनी लिहिलेलं शिवतांडव स्तोत्र आहे. पण शिवतांडव स्तोत्र म्हणण्याआधी, ऐकण्याआधी, ते पाठ करण्याआधी त्याचा कार्यकारण संबंध आणि त्याचं प्रयोजन आपल्याला जाणून घेणं फार महत्वाचं आहे. शिवतांडव स्तोत्र, भगवान शिवशंकर जेव्हा रागामध्ये येतात, क्रोध येतो त्यांना, तेव्हा ते तांडव नृत्य करतात. एकदा जेव्हा सती मातेनी योगाग्नीच्या द्वारा आपला देह त्याग केला होता, तेव्हा दक्षाच्या यज्ञशाळेमध्ये भगवान शिवशंकर तांडव नृत्य करत होते. सगळे सैरभैर धावत होते, कारण शिवशंकरांचं तृतीय नेत्र उघडलं होतं आणि त्या नेत्रामध्ये सृष्टीचा विनाश करण्याची ताकद हे सर्वजण जाणून होते. पण जेव्हा हे नृत्य चालू होतं, सगळेजण सैरभैर धावत होते, तेव्हा एक तंडू नावाचे ऋषी झाडाआडून या नृत्याचं अवलोकन करत होते, त्या नृत्याचं निरीक्षण करत होते आणि त्यांच्या लेखणीच्या द्वारा, त्यांच्या वाङ्मयाच्या द्वारा त्यांनी या नृत्यावर टीका केलेली आहे. या नृत्याचं त्यांनी निर्देशन केलेलं आहे आणि याच नृत्यातून पुढे कुचिपुडी, भरतनाट्यम, कथ्थक असे नृत्याचे प्रकार निर्माण झालेले आहेत. म्हणून या नृत्याला तांडव नृत्य असं म्हटलं जातं. बरं, हे तांडव नृत्य शिवशंकर करतात, त्याची स्तुती रावणाला का बरं करावीशी वाटली, त्यामागचं कारण काय आहे? जसं मी आता म्हटलं की सृष्टीचा हा नियम आहे की ज्या व्यक्तीकडे आपलं काम असतं त्या व्यक्तीची आपण स्तुती करतो, त्या व्यक्तीच्या गुणांची, त्या व्यक्तीच्या कलांची आपण स्तुती करतो. तर झालं असं की रावणाला अहंकार होता. नाही नाही म्हणणाऱ्यांना सुद्धा अहंकार असतो आणि एकदा अहंकार आपल्या बोकंडीवर थांबून थैथै नृत्य करायला लागला की मनुष्याची सत्सद विवेक बुद्धी नाहीशी होते आणि जेव्हा सत्सद विवेक बुद्धी नाहीशी झाली की मनुष्य कुठलेही कर्म करायला प्रवृत्त होतो, मग ते धार्मिक असो की अधर्माचं असो. रावणाला अहंकार झाला, मी इतका शक्तिशाली आहे, इंद्र माझ्या घरी पाणी भरतो, मी काहीही करू शकतो. हा रावण भगवान शिवशंकरांचा परमभक्त. एकदा त्याच्या मनात आलं की का नाही आपण कैलास पर्वतच उचलू म्हणे. कैलास पर्वत उचलू आणि भगवान शिवशंकरांना लंकेच्या जवळच आणून ठेवू, म्हणजे मला नित्यनेमाने दर्शन घेता येईल. या विचाराने तो कैलास पर्वताच्या पायथ्याशी गेला. त्याने कैलास पर्वत उचलण्याचा प्रयत्न केला. मुळात तो होता शक्तिशाली. ज्या क्षणी त्याने प्रयत्न केला त्या क्षणी हिमालयामध्ये थोडी भूकंपाची स्थिती निर्माण झाली आणि कैलास पर्वताच्या शिखरावर जिथे भगवान शिवशंकर समाधीस्थ होते त्यांची समाधी भंग पावली. क्रोध आला. कोणाची इतकी या सृष्टीमध्ये हिंमत आहे की त्यांनी माझी समाधी भंग करावी? त्यांनी दिव्य दृष्टीच्या द्वारा पाहिलं की हा दुसरा तिसरा कोणी नाही, माझाच भक्त आहे. मग भक्तावर डायरेक्ट क्रोध तर करता येत नाही, मग काय करावं? मग त्यांनी अलगदच आपल्या पायाच्या अंगठ्याने कैलास पर्वत दाबला. आता भगवान शिवशंकरांची लीला आहे. अखिलांड ब्रह्मांड नायक वेद वेदांत विद्या असणारा तो परमात्मा आहे. त्याची लीला, त्या लीलेकडे कोणाचंच शक्ती चालत नाही, कोणाकडेच त्या लीलेचं उत्तर नव्हतं. मग साहजिकच रावणाचा तोल गेला आणि रावण पडला. पण तो पडला आणि असा पडला की कैलास पर्वताच्या पायथ्याखाली त्याचे हात अडकले.
आता काही केले आपले हात बाहेर निघत नाहीये, त्रास होतोय, वेदना होते, मग करावं काय, हा प्रश्न त्यापुढे होता. तसा रावण विद्वान होता. त्याला समजलं की आता फक्त आपल्याला भगवान शिवशंकरच वाचवू शकतात. मग काय करावं, तर शिवशंकरांची स्तुती करायला त्याने सुरुवात केली. आणि ती जी त्याने स्तुती केली त्यालाच शिवतांडव स्तोत्र असं म्हटलं जातं. आणि हे या महाशिवरात्रीला आपल्याला सगळ्यांना म्हणायचंय, ऐकायचंय, पाठ करायचंय. तर आज आपण पण शिवतांडव स्तोत्र म्हणूया. जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले गलेवलंब्य लंबिताम्बुजंग तुंग मालिकां डमड्डमड्डमड्डमन्निनादवड्डमर्वयं चकार चण्ड ताण्डवं तनोतु नः शिवः शिवम्. जटाकटाह संभ्रमन् भ्रमन् निलिम्प निर्झरी विलोलवीचि वल्लरी विराजमान मूर्धनि धगद् 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 जलल्ललाट पट्ट पावके किशोर चंद्रशेखरे रति प्रतीक्षणं मम. धराधरेन्द्र नंदिनी विलास बंधु बंधुरस्फुरद्दिगंत संतति प्रमोदमान मानसे कृपा कटाक्ष धोरणी निरुद्ध दुर्धरापदि क्वचिद् दिगंबरे मनो विनोद मेतु वस्तुनि. जटाभुजंग पिंगल स्फुरत्फनामणि प्रभा कदंब कुंकुमद्रव प्रलिप्त दिग्वधूमुखे मदान्ध सिंधुर स्फुरत्वगुत्तरीय मेदुरे मनो विनोदमद्भुतं बिभर्तु भूत भर्तरी. सहस्रलोचन प्रभृत्य शेष लेख शेखरे प्रसूनि धूलि धोरणी विदु सरांग्रि पीठभु भुजंग राजमालयानि बद्ध जाट जूटके श्रिये चिराय जायतां चकोर बंधु शेखर. ललाट चत्वर ज्वलद् धनंजय स्फुलिंग भानिपीत पंचसायकं नमन्निलिम्प नायकं सुधामयूख लेखया विराजमान शेखरं महाकपालि संपदे शिरो जटालमस्तुनः. कराल भाल पट्टिका धगद् 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 ज्वलद् धनंजयाहुति कृत प्रचंड पंचसायके धराधरेन्द्र नंदिनी कुशाग्र चित्रपत्रक प्रकल्पनैक शिल्पिनी त्रिलोचने रतिर्मम. नवीन मेघ मंडली निरुद्ध दुर्धर स्फुरत् कुहूनि शीथनी तमः प्रबंध बद्ध कंधर निलिम्प निर्जरी धरस्तनोतु कृत्ति सिंधुर कलानिधान बंधुर श्रियं जगद्धुरंधर. प्रफुल्ल नील पंकज प्रपंच कालिम प्रभावलंबि कंठ कंदली रुचि प्रबद्ध कंदरं स्मरच्छिदं पुरच्छिदं भवच्छिदं मखच्छिदं गजच्छिदान्तगच्छिदं तमन्तकच्छिदं भजे. अखर्व सर्व मंगलाकलाकदंब मंजरी रस प्रवाह माधुरी विजृंभनाम ध्रुवतं स्मरान्तकं पुरान्तकं भवान्तकं मखन्तकं गजान्तकान्धकान्तकं तमन्तकान्तकं भजे. जयत्वद ब्रवी भ्रम भ्रमद्भुजंगमश्वसद् विनिर्गमत्क्रम स्फुरत् कराल भाल हव्यवाड् धिमिद् 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 ध्वनन् मृदंग तुंग मंगलम् ध्वनिक्रमः प्रवर्तितः प्रचंड तांडव शिव. स्पृशद् विचित्र तल्पयोर्भुजंग मौक्तिकस्रजोर् गरिष्ठ रत्नलोष्टयो सरुद्विपक्ष पक्षयो तृणारविन्द चक्षुषो प्रजामही महेन्द्रयो समः प्रवृत्तिकः कदा सदा शिवं भजाम्यहम्. कदा निलिम्प निर्झरी निकुंज कोटरे वसन् विमुक्त दुर्मति सदा शिरस्थ मंजली वहन् विमुक्त लोल लोचनो ललाम भाल लग्नकः शिवेति मंत्रमुच्चरं कदा सुखी भवाम्यहम्. निलिम्पनाथ नागरी कदंब मौलि मल्लिका निगुंफ निर्झरक्षरन् मधुष्णिका मनोहर तनोतु नो मनो मुदं विनोदिनीं महर्निशम्. परश्रियः परं पदन्त दंगजत् विसञ्जय. प्रचंड वाडवानलः प्रभाशुभः प्रचारिणी महाष्ट सिद्धिकामिनी जनावहूत जल्पना विमुक्त वामलोचनो विवाह कालिकध्वनि शिवेति मंत्रभूषणो जगज्जयाय जायताम्. इदं हि नित्यमेव मुत्तमुत्तमुत्तमं स्तवं पठस्मरन् ब्रुवन्नरो विशुद्धिमेति सन्ततं हरे गुरो सुभक्तिमाशु याति नान्यथागतिं विमोहनं हि देहिनां सुशङ्करस्य चिन्तनं सुशङ्करस्य चिन्तनं सुशङ्करस्य चिन्तनं. पूजावसान समये दशवक्त्र गीतं यः शम्भुपूजन परं पठति प्रदोषे
तस्य स्थिरां रथगजेन्द्रतुरङ्गयुक्तां लक्ष्मीं सदैव सुमुखीं प्रददाति शम्भुः। इति श्रीरामनवमिरचितं शिवताण्डवस्तोत्रं सम्पूर्णम्। ॐ नमः शिवाय।